न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्याकडून नागरिकांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्स नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी लावण्यात आले आहे। सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू असून या निमित्ताने गणेश गीते यांनी नवरात्रोत्सवाच्या आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्स पंचवटी परिसरातील मखमलाबाद रोड, हिरावाडी, पंचवटी कारंजा, फुलेनगर, दिंडोरी रोड आदी भागात लावलेले होते। त्यातच गणेश गीते हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। मात्र त्यापूर्वीच गणेश गीते यांनी लावलेले होर्डिंग्स, विशेषतः गणेश गीते यांचा फोटोच अज्ञात टवाळखोरांनी फाडलेला आहे। ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून गणेश गीते समर्थकांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे। सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने गणेश गीते हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून प्रबळ दावेदार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे। मात्र अशा पद्धतीने निवडणुकीआधीच गणेश गीते यांच्या होर्डिंग्सवरील फोटो फाडून टाकल्याने विरोधकांना गणेश गीते यांची धास्ती वाटू लागली आहे की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे। मखमलाबाद रोड ते आरटीओ कॉर्नर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अनेक होर्डिंग्सचे फोटो फाडणारे तरुण सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसत आहे। मात्र गणेश गीते समर्थकांनी तक्रार दिल्यानंतर पोलीस या टवाळखोरांवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे।